Namaste friends, I welcome all of you in the today's session. Today we are going to discuss different methods of expressing concentration of solution. हा जो टॉपिक आहे हा केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मोड्समध्ये कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचं, ओके, या गोष्टी केमिस्ट्रीमध्ये, मायक्रोबायोलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये सर्वीकडे तुम्हाला उपयोगी आहेत. ठीक आहे, सो या सेशनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, नंतर कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कसं मांडायचं, फॉर एक्झाम्पल मास पर्सेंटेज, व्हॉल्यूम पर्सेंटेज, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी आणि फॉर्मॅलिटी. ठीक आहे, तर या गोष्टी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सो लेट अस डिस्कस. The first concept is what is meant by concentration. Okay, concentration of a solution is defined as it is the amount of solute present in the given quantity of the solution. Amount of solute present in a given quantity of the solution. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन मध्ये सॉल्यूटचं प्रमाण किती आहे हे एक्सप्रेस करण्याचं माध्यम म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, नाव पहिलं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचं पद्धत आहे मास पर्सेंटेज. ओके, आता ही जी पद्धत आहे ही बऱ्याचदा केमिस्ट्रीमध्ये वापरली जाते. सो व्हॉट इज द मास पर्सेंटेज, किंवा दुसरं आहे व्हॉल्यूम पर्सेंटेज. सो मास पर्सेंटेज ऑफ अ कंपोनंट इन अ गिवन सोल्युशन इज द मास ऑफ कंपोनंट पर 100 ग्रॅम ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं जे सोल्युशन आहे यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं आहे. सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके, सॉल्व्हंट म्हणजे काय, जे जास्त प्रमाणात सोल्युशनमध्ये अस्तित्वात असतं त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट, आणि जे कमी प्रमाणात असतं त्याला आपण सॉल्यूट म्हणतो. ठीक आहे, किंवा सॉल्यूट इज व्हॉट, सॉल्यूट इज अ सबस्टन्स विच डिझॉल्व, आणि व्हॉट इज द सॉल्व्हंट, सॉल्व्हंट इज द सबस्टन्स इन विच डिझॉल्युशन टेक्स प्लेस. आता हे सॉल्व्हंट 3 टाईपचे आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. कालचं सेशन आपण पाहिलं आहे. ओके, नसेल लेक्चर पाहिलं तर तुम्ही अवश्य ते लेक्चर बघा. ठीक आहे, नाव WA and WB. Okay, here generally B stands for the solvent and A stand for the solute. ठीक आहे, वेगवेगळ्या बुकमध्ये टर्मिनॉलॉजी वेगळ्या आहेत. ठीक आहे, आपण असं समजूयात द वेट ऑफ सॉल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट, हे काय झालं, टोटल वेट झालं, आणि WA इज व्हॉट, वेट ऑफ सॉल्यूट. आता मास पर्सेंटेज ऑफ सॉल्यूट किंवा मास पर्सेंटेज ऑफ A, जर आपलं सोल्युशन बायनरी सोल्युशन असेल A प्लस B यापासून बनलेलं असेल तर mass percentage of A will be weight of A divided by total weight of A plus B into 100. सो या पद्धतीने मास पर्सेंटेज एक्सप्रेस केलं जातं. आता जर व्हॉल्यूम पर्सेंटेज असेल तर काय, तर इथे वेट ऐवजी व्हॉल्यूम कन्सिडर केला जातो. फॉर एक्झाम्पल हियर द व्हॉल्यूम पर्सेंटेज ऑफ A, ओके, इट विल बी हाऊ मच, व्हॉल्यूम ऑफ A upon volume of A plus volume of B, okay, into 100. So multiply by 100. So volume percent is defined as the volume of component per 100 parts by the volume of the solution. Right, आलं लक्षामध्ये. So for example, if VA and VB are the volume of two component A and B respectively in a solution, then the volume percentage of A will be equal to volume of A divided by total volume of solution, that is volume of A plus volume of B into 100. ठीक आहे, आता हे समजून कसं घ्यायचं, फॉर एक्झाम्पल इथे बघा 10% सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. ओके, जर तुम्हाला 10% सोल्युशन दिलं, वेट बाय व्हॉल्यूमचं दिलं तुम्हाला, तर याचा अर्थ काय होतो, आयदर वेट किंवा व्हॉल्यूमचं. इट मीन्स दॅट 10 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड इज डिझॉल्व्ड in 100 ml of solution, किंवा 10 gram of solute is present in 100 ml of the solution. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट पार्ट्स पर मिलियन. ओके, किंवा याला शॉर्ट फॉर्म मध्ये PPM असंही म्हटलं जातं. ठीक, सो वेन, आता PPM कधी वापरायचं, ज्यावेळेस आपल्या सोल्यूटच्या क्वांटिटी ह्या खूप कमी प्रमाणात आहेत, मायन्यूट प्रमाणात आहेत. फॉर एक्झाम्पल एअर पोल्युटंट हे PPM मध्ये मोस्टली मेजर केले जातात. वातावरणामध्ये जे पोल्युटंट घटक आहेत ते PPM मध्ये मेजर केले जातात. ठीक, सो वेन अ सोल्यूट इज प्रेझेंट इन व्हेरी मायन्यूट अमाउंट, मायन्यूटला काय म्हणतात, ट्रेस क्वांटिटीज, देन कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन पार्ट्स पर मिलियन अँड इट इज ॲब्रिव्हिएटेड ॲज PPM. शॉर्ट फॉर्म काय त्याचा, PPM. ठीक, आणि PPM म्हणजे काय, इट इज द पार्ट
ऑफ अ कंपोनंट पर मिलियन पार्ट ऑफ द सोल्युशन. 1 मिलियन पार्ट. ओके, 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. ओके, 10 लाख. 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज. ठीक. सो 10 लाखामध्ये एक भाग म्हणजे पीपीएम 10⁶. आणि हे पीपीएम कसं एक्सप्रेस केलं जातं? लुक ॲट दी फॉर्म्युला. मास ऑफ कॉम्पोनंट ए डिवायडेड बाय टोटल मास ऑफ द सोल्युशन इंटू 10⁶. इंटू 10⁶. किंवा सगळ्यात सोपी डेफिनेशन जर पीपीएम ची समजून घ्यायची असेल तुम्हाला, तर तुम्ही लिहू शकता 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्रॅम पर लिटर. ओके, आय विल रिपीट. 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्रॅम पर लिटर ऑफ द सोल्युशन. याचा अर्थ काय होतो? एका लिटर सोल्युशन मध्ये 1 मिलीग्रॅम तुमचं काय सोल्यूट प्रेझेंट असतं. 1 मिलीग्रॅम म्हणजे 10⁻³ म्हणजे किती? 0.001 ग्रॅम. 0.001 ग्रॅम. ऑलवेज रिमेंबर दिस डेफिनेशन. 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्रॅम पर लिटर. ठीक. आता फॉर एक्झाम्पल सपोज अ लिटर ऑफ पब्लिक सप्लाय वॉटर, म्हणजे पुण्यात जर तुम्ही राहत असाल, जे कॉर्पोरेशनचं वॉटर येतं, ओके, तर त्या वॉटरमध्ये क्लोरीन टाकलं, क्लोरीन ऍड केलं असतं. क्लोरीन काय? जंतुनाशक आहे. ओके, सो इट कंटेन अराउंड 3 × 10⁻³ ग्रॅम ऑफ क्लोरीन पर लिटर. म्हणजे किती झालं? 3 मिलीग्रॅम पर लिटर. म्हणजे 3 ppm क्लोरीन हे कॉर्पोरेशन वॉटरमध्ये प्रेझेंट असतं. आलं लक्षामध्ये? सो नेक्स्ट आपण जाऊयात नेक्स्ट पीडीएफ. येस. नाउ मोलॅरिटी. ठीक आहे. सो व्हॉट इज अ मोलॅरिटी? इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved per liter of the solution. Number of moles of solute dissolved per liter of the solution. ठीक. सो मॅथमॅटिकली मोलॅरिटी कसं? मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता याचं युनिट काय होईल बरं? ओके, मोल्स ऑफ सोल्यूट हे मोल्समध्ये मेजर केले जातात आणि व्हॉल्यूम कशामध्ये? लिटरमध्ये किंवा डेसिमीटर क्यूबमध्ये किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये. ओके, जर हे व्हॉल्यूम लिटरऐवजी एम एलमध्ये घेतलं किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये घेतलं तर त्याला मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय येतो? 1000 येतो. ओके, सो देअरफॉर मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन when it is expressed in the ml and the unit will be moles per liter. ओके, हे समजून घ्या. युनिट एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. मोल्स पर लिटर और मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर. मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर सिम्बॉल काय याचा? मोल्स पर डीएम क्यूब. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट अस एक्झाम्पल ऑफ सोडियम कार्बोनेट दिलंय. फॉर एक्झाम्पल 1 मोलार सोडियम कार्बोनेट. ओके, आता सोडियम कार्बोनेटचा मोलार मास किती आहे? 106. Okay, so this 1 molar solution will contain 106 gram of solute present per liter of the solution. ओके, ज्यावेळेस तुम्ही एक मोल म्हणजे किती? त्या पदार्थाचं असणारं मोलिक्युलर वेट. ओके, सो यू टेक दी 106 gram or 1 mole of sodium carbonate dissolved in appropriate quantity of water and then transfer this solution in 1000 ml volumetric flask and dilute this volumetric flask up to 1000 ml mark. Okay, then in this way the 1 molar solution is prepared. ठीक. So unit of molarity are moles per liter किंवा moles per decimeter cube. आता हे मोलॅरिटी कशामध्ये दाखवली जाते? सिम्बॉल काय त्याचं मोलॅरिटीचं? कॅपिटल एम. ओके, द सिम्बॉल एम इज यूज फॉर मोल पर लिटर. ऑलवेज रिमेंबर. और मोल पर डेसिमीटर क्यूब. ठीक. आता थोडं सिंपल आपण बघूयात. इफ NB are the moles of solute present in V ml of the solution, then molarity equal to number of moles of solute divided by volume of solution into 1000 and this volume is expressed in ml. इथे बघा, इट इज इन ml. जर हे लिटर मध्ये असतं तर NB/V हा फॅक्टर आला असता इथे. ठीक. आता कुठलंही आपलं सोल्युशन आहे हे सॉल्व्हंट आणि सॉल्यूट पासून बनलेलं आहे. ओके, ए हे जे सिम्बॉल आहे पहिलं AB. ए स्टँड्स फॉर, नॉर्मली लक्षात ठेवा, इथून पुढच्या सेशनमध्ये आपल्याला लागणार आहे राउल्स लॉ, हेनरी लॉ शिकताना. दिस A फॉर द सॉल्व्हंट अँड B फॉर द सोल्यूट. ओके, सोल्युशन इज इक्वल टू सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. जे जास्त क्वांटिटीमध्ये आहे ते सॉल्व्हंट आणि कमी क्वांटिटीमध्ये आहे ते सोल्यूट. ओके, आणि टर्मिनॉलॉजी A फॉर द सॉल्व्हंट अँड B फॉर द सोल्यूट. ओके,
सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे कसे काढायचे? ओके, दिस इज अ फॉर्म्युला. देर इज वन फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू mass of solute divided by molar mass of the solute. Mass of the solute divided by molar mass किंवा molecular weight of the solute. So molarity is one of the common measures of expressing concentration which is frequently used in the laboratory. बऱ्याचदा केमिस्ट्री मध्ये आपण जर सोल्युशन बनवतो ते नॉर्मॅलिटी किंवा मोलॅरिटी मध्येच सोल्युशन बनवतो. सर्व प्रॅक्टिकल हे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मध्येच आपण घेतो. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस युजफुल कन्सेप्ट. ठीक. हाऊएव्हर इट हॅज वन डिसएडव्हान्टेज. आता मोलॅरिटीचं एक डिसएडव्हान्टेज काय आहे की मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट आहे. का टेम्परेचर डिपेंडंट आहे? ओके, सो हे जे व्हॉल्यूम आहे, ओके, व्हॉल्यूम इज एक्सप्रेस इन द लिक्विड. ठीक आहे, मोलॅरिटीमध्ये 1 लिटर ऑफ द सॉल्वंट. आणि कुठल्याही आपण पाहिलं आहे की व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड्स, ओके, इट चेंजेस विथ द टेम्परेचर. वेन टेम्परेचर इन्क्रीजेस द इंटरनल movement किंवा internal motion of molecule increases and it leads to the expansion of the liquid किंवा solute किंवा solvent. Okay, and when temperature decreases, the liquid molecule, the constituent molecule come closer and there is the compression takes place. So the molarity depends on the temperature because of the expansion or contraction of the liquid with temperature. So temperature increases, expansion takes place, temperature decreases, कॉन्ट्रॅक्शन टेक्स प्लेस. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. ठीक. आता एक सोपे एक्झाम्पल घेऊयात. सर्वांनी हा प्रॉब्लेम माझ्यासोबत वाचा. 2.46 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड, मोलार मास त्याचं 40 दिला आहे, आर डिझॉल्व्ड इन वॉटर अँड द सोल्युशन इज मेड टू 100 सेंटीमीटर क्यूब इन अ व्हॉल्युमेट्रिक ग्लास. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. सो रीड द प्रॉब्लेम केअरफुली. कधी प्रॉब्लेम दिला तर पहिल्यांदा प्रॉब्लेम केअरफुली वाचा. ठीक. अमाऊंट ऑफ NaOH दिले किती? 2.46 ग्रॅम दिले. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलाय 100 सेंटीमीटर क्यूब आणि मोलार मास सुद्धा दिले, ते किती आहे? 40 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. आता मोल्स कसे काढायचे? मोल्स ऑफ NaOH इज इक्वल टू मास ऑफ NaOH डिवायडेड बाय मोलार मास. मास ऑफ NaOH 2.46, मोलार मास इज इक्वल टू 40. ह्या दोघांचं डिव्हिजन केलं तर आन्सर किती येतं? 0.0615. ओके, अँड इट इज अ युनिटलेस. नंबर ऑफ मोल्सला युनिट नाही, कारण हा 2 मासचा रेशिओ आहे. ठीक. नाव मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? मोल्स ऑफ NaOH डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 1000. मोल्स ऑफ NaOH किती आले? 0.0615. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे इथे गिवन मध्ये? 100 सेंटीमीटर क्यूब. जस्ट पुट दिस व्हॅल्यू अँड सिम्प्लिफाय प्रॉब्लेम. Then we get answer 0.615 moles per liter किंवा नुसता M असेल त्याला मोलार असंही म्हटलं जातं. ओके, दिस M इज इक्वल टू 1 moles per liter. ठीक आहे. इथे खाली एक नोट दिली आहे. इन SI युनिट व्हॉल्यूम इज एक्सप्रेस इन डेसिमीटर क्यूब अँड लिटर. सॉरी, ॲज डेसिमीटर क्यूब आणि 1 लिटर इज इक्वल टू 1 DM क्यूब. सो यू रिमेंबर दिस. नोट डाऊन करा कुठेतरी. ठीक. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपण बघूयात. हां, अजून आय थिंक थोडंसं आहे. येस, इट इज विजिबल. ओके, इट इज प्रॉपरली विजिबल नाव. नेक्स्ट कन्सेप्ट इज मोलॅलिटी. ओके, इथे शब्दामध्ये फरक बघा. पहिले आता जे आपण बघितलं ते मोलॅरिटी, इथे आर होता आणि इथे काय LI आहे. ओके, L आहे इथे. सो मोलॅलिटी. ठीक. मोलॅलिटीमध्ये फरक काय? फक्त इथे जे व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट होतं, इथे काय व्हॉल्यूम ऐवजी वेट ऑफ सॉल्वंट घ्यायचं. वेट ऑफ सॉल्वंट इन kg. ओके, सेम डेफिनेशन. इट इज, ओके, सर्वांनी एकत्र वाचूयात. इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व पर 1000 ग्रॅम किंवा 1 kg ऑफ द सॉल्वंट. इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व पर 1000 gram or 1 kg of the solvent. It is denoted by symbol small m. इथे बघा, मोलॅलिटी स्मॉल m ने दाखवतात आणि मोलॅरिटी कॅपिटल M ने दाखवतात. ठीक आहे. So therefore the molality will be equal to moles of solute divided by weight of solvent in kg. जर ग्रॅम मध्ये वेट घेतलं तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं.
सो मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम इंटू 1000. आता युनिट काय मोलॅलिटीचे? इट इज मोल्स पर किलोग्राम, मोल पर किलोग्राम, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल m. आता ही मोलॅलिटी मध्ये बघा वेट कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे टेम्परेचरचा याच्यावरती परिणाम होत नाही. सो मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज टेम्परेचर इंडिपेंडंट असं जर तुम्हाला ऑप्शन दिला आणि खाली ऑप्शन दिले वेगवेगळे मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी आणि फॉर्मॅलिटी, देन आन्सर इज द मोलॅलिटी. ठीक आहे. If NB moles of solute are dissolved in W gram of solvent, then molality equal to number of moles of solute divided by weight of solvent in gram into 1000. ठीक. So let us read here. Molarity changes with temperature because expansion or contraction of the liquid with temperature. However, molality does not change with temperature because mass of solvent does not change with the temperature. Okay, now let us see the problem, small problem. Let us read together. So calculate the molality of solution containing 20.7 gram of potassium carbonate dissolved 500 ml of solution. ठीक, आता सोल्युशन दिले आणि याच्यामध्ये सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम हा ml मध्ये दिला आहे. Assume the density of solution is 1 gram per ml. आता डेन्सिटीवरून तुम्ही त्याचं वेट काढू शकता सॉल्व्हंटचं. गिवन काय अमाऊंट ऑफ पोटॅशियम पोटॅशियम कार्बोनेट दिले K2CO3, इट इज 20.7 ग्रॅम. मोलर मास ऑफ K2CO3 इज 138 gram per mole. Therefore moles of K2CO3 will be 20.7 divided by 138 is equal to 0.15. आता मास ऑफ सोल्युशन काढूयात. ठीक आहे, मास ऑफ सोल्युशन कसं काढणार? डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, डेन्सिटी दिली, डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम इज 500 ml, डेन्सिटी इज 1 gram per ml is equal to 500. So amount of water will be how much? 500 minus 20.7 is equal to 479.3. म्हणजे या टोटल मास मधून सॉल्यूटचं मास वजा केलं, मग शिल्लक काय राहिलंय? मास ऑफ दी सॉल्व्हंट इन ग्रॅम. ओके, सो देअरफॉर मोलॅलिटी इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. मोल्स किती? 0.15 आणि मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम इज इक्वल टू 479.3 इंटू 1000 इज इक्वल टू 0.313 मोलल. ओके, एल शेवटी एल. नेक्स्ट कन्सेप्ट मोल फ्रॅक्शन. महत्वाची कन्सेप्ट आहे मोल फ्रॅक्शन. ठीक आहे, आता मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इज इक्वल टू हाऊ मच? ओके, इट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय टोटल मोल्स ऑफ सॉल्यूट प्लस सॉल्व्हंट. ठीक, जर आपल्याकडे बायनरी सोल्युशन असेल आणि बायनरी सोल्युशन मध्ये दोनच कंपोनंट असतात, सॉल्यूट अँड सॉल्व्हंट, तर इथे छेदामध्ये काय? टोटल मोल्स ऑफ दी सोल्युशन म्हणजे मोल्स ऑफ सॉल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड डिवाइडेड अपॉन, इथे बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजेच मोल्स ऑफ सॉल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट. सिमिलरली मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू number of moles of solvent divided by sum of moles of solute plus moles of solvent. So हा जो रेशियो आहे त्याला काय म्हणतात? मोल फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे, so definition, it is the ratio of number of moles of one component to the total number of moles of solution is called as the mole fraction. It is simply the ratio. आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे जर बायनरी सोल्युशन असेल तर त्या बायनरी सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन हे नेहमी 1 असतं. द सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल कंपोनंट इन द सोल्युशन इज ऑलवेज इक्वल टू 1. जरी तुमच्या सोल्युशन मध्ये कितीही कंपोनंट असू द्या, प्रत्येक कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन काढलं आणि त्याची बेरीज केली तर ती बेरीज नेहमी 1 येते, 1 येते. ओके, दिस इज अ MCQ important questions, you remember this. So number of moles of solute, mole fraction of solute plus mole fraction of solvent is always equal to
1, is always equal to 1. Okay, so let us go ahead. आता आपण मोल फ्रॅक्शन वरचा प्रॉब्लेम डिस्कस करू. सर्वांनी प्रॉब्लेम वाचा. 2.82 gram of glucose, molar mass 180 gram per mole, are dissolved in 30 gram of water. Calculate molality, mole fraction of glucose and water. ठीक आहे, so what is given? Write down. Mass of glucose दिले 2.82 gram. ओके, मोलर मास दिले. मोलर मास दिला असेल तर आपण नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. मोल्स ऑफ ग्लुकोज विल बी वेट ऑफ ग्लुकोज डिवायडेड बाय मोलर मास ऑफ ग्लुकोज. 2.82 डिवाइड बाय 180. दोघांचं डिव्हिजन केलं तर आन्सर काय येईल आपलं? सो इट इज 2.82. ह्या दोघांचं डिव्हिजन करावं लागेल आपल्याला. आन्सर दिलेलं नाहीये. नंतर let us keep it. Mass of water is given 30. So molality equal to moles of glucose divided by mass of water. आता moles of glucose किती होतं इथे काढलं बघा. 2.82 divided by 180 आणि mass of water किती आहे 30 आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर इज 100. ओके, सॉरी 1000. आता 1000 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर का घेतला? कारण हे जे मास ऑफ सॉल्वंट आहे हे ग्रॅम मध्ये आहे. जर केजी मध्ये असतं तर 1000 फॅक्टर आपल्याला घेण्याची गरज नव्हती. ठीक, so simplify this, then if we simplify this then answer will be 0.522 molal. Now next, calculation of mole fraction. So moles of glucose will be 2.82 divided by 180 is equal to 0.0157. Similarly, moles of water equal to 30 divided by 18. 18 is the molar mass, which is equal to 1.67. So mole fraction of glucose will be equal to moles of glucose divided by moles of glucose plus moles of water. ठीक है, simplify करा, it will be 0.009. Similarly, mole fraction of water equal to moles of water divided by moles of glucose plus moles of water, which is equal to 0.991. आता या दोघांची बेरीज केली तर किती होईल? इट इज ऑलवेज इक्वल टू 1. इट इज ऑलवेज इक्वल टू 1. ओके, आता हा जो प्रॉब्लेम आहे दिस इज अ होमवर्क. हा सोडवा तुम्ही सगळ्यांनी, हा समजून घ्या. ठीक, बऱ्याचदा हा MCQ मध्ये किंवा वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. हा कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 1 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, आता डेन्सिटी दिली आहे तर डेन्सिटीवरून आपण व्हॉल्यूम सुद्धा काढू शकतो, मास सुद्धा काढू शकतो. ठीक, आता वेट ऑफ 100 ml ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम 1000 into 1 is equal to 1000 gram. So moles of water will be 1000 upon 18, which is equal to 55.55. 1 लिटर पाण्यामध्ये पाण्याचे मोल्स किती असतात? 55.55. हे लक्षात ठेवा, समजून घ्या. ठीक, काही करा, लक्षात ठेवा, आहे पाठ करा. ओके, दिस इज द 55.55. 1000 ml वॉटर कंटेन किंवा 1 लिटर वॉटर कंटेन 55.55 मोल्स ऑफ द वॉटर. ठीक आहे, so let us go for the next concept. Now what is meant by normality? ठीक, so normality is the number of gram equivalents of solute dissolved per liter of the solution. आता सिमिलरली ही मोलॅरिटी सारखी डेफिनेशन आहे. मोलॅरिटी मध्ये नंबर ऑफ मोल्स आहेत, नॉर्मॅलिटी मध्ये नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट्स ऑफ सोल्यूट आहेत. सो देअरफॉर नॉर्मॅलिटी सिम्बॉल N is equal to number of gram equivalent of solute divided by volume of solution in liter. ओके, जर हे व्हॉल्यूम ml मध्ये घेतलं तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय येतो आपला? 1000 येतो. सो युनिट काय नॉर्मॅलिटीचं? ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. युनिट ऑफ नॉर्मॅलिटी इज ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. ओके, ॲब्रिव्हिएशन फॉर्म मध्ये. ओके, ग्रॅम, G फॉर ग्रॅम, इक्विव्हॅलंट पर लिटर. आता नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट कसे काढायचे? विच इज इक्वल टू मास ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट मास. मास ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट मास. सो
लाईक मोलॅरिटी नॉर्मॅलिटी ऑल्सो टेम्परेचर डिपेंडंट. का टेम्परेचर डिपेंड आहे? कारण तिथे आपण व्हॉल्यूम कन्सिडर केलेलं आहे आणि व्हॉल्यूम इज टेम्परेचर डिपेंडंट. वेन टेम्परेचर इन्क्रीजेस volume increases, when temperature decreases volume decreases, therefore normality also changes. ठीक आहे. आता शेवटची कन्सेप्ट आपल्या या लेक्चर मधली फॉर्मॅलिटी. ठीक, फॉर्मॅलिटी म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ फॉर्म्युला मासेस ऑफ द सोल्यूट dissolved per liter of the solution. It is represented by capital F. Okay, so therefore formality is equal to number of formula masses of the solute divided by volume of solution in liter. आता ही जी फॉर्मॅलिटी कन्सेप्ट आहे, ओके, ही नॉर्मली जे आयोनिक सॉल्ट्स आहेत, ओके, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी ही कन्सेप्ट वापरली जाते. ओके, नॉर्मली द टर्म फॉर्मॅलिटी इज यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयोनिक सबस्टन्स सच ॲज NaCl, KNO3, potassium nitrate, copper sulfate, etc. Okay, because they do not exist as discrete molecules. In such cases we do not use the term mole for expressing the concentration. The sum of the atomic masses of various atoms constituting the formula of the ionic compound is called as gram formula mass. Okay, so ही फॉर्मॅलिटी कन्सेप्ट आहे. जनरली लॅबमध्ये जास्त आपण यूज करत नाही. आपण लॅबमध्ये नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी आणि PPM अशा पद्धतीचे कन्सेप्ट वापरत आहोत. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. काही प्रॉब्लेम असतील, काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ओके, ह्या खूप 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 महत्त्वाची कन्सेप्ट आहेत या. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन.